हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू पूजा क्रिएशन चॅनल। तर आज मस्त नाश्त्यामध्ये मी बनवली आहे मिसळ पाव। तर कशी बनवली आहे मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला बघूया। मिसळ बनवण्यासाठी इथे मी कांदे घेतले 2, ते कट करून तव्यामध्ये भाजायला टाकले आणि आता कुकरमध्ये स्प्राउट्स घेतले, त्यामध्ये मीठ टाकले, पाणी टाकले आणि आता हळद टाकते आणि ही जी उसळ आहे ती आता आपण गॅसवर ठेवूया। याच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरमध्ये। कुकर गॅसवर ठेवला आणि आता झाकण लावून आपण शिट्टी होऊ देऊ। आता इकडे आपला कांदा पण भाजून झालेला आहे, तर तो पण मी काढून घेते प्लेटमध्ये एका। आणि आता त्याच तव्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा कीस घेतला आहे 2 चम्मच, तर तो पण आपण चांगला भाजून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। इकडे शिट्टी होते कुकरची। खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे ब्राऊन रंगापर्यंत, ते काढून घेतले आणि त्याच तव्यामध्ये आता इथे मी 4-5 खूपच कमी शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाणे घेतले, ते पण भाजून घेतले। त्यानंतर त्याच तव्यामध्ये लसूण पण भाजून घेते आहे। तर इथे सगळं आपण भाजलेला कांदा, लसूण, खोबरं, थोडे शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2 टोमॅटो घेतले। तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तर इथे मी गॅसवर पातेले ठेवले मिसळ बनवण्यासाठी आणि आपलं वाटण पण रेडी आहे। तर आता पातेल्यामध्ये तेल टाकते, त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया थोडंसं हिंग आणि कढीपत्ता। कढीपत्त्याने खूप छान फ्लेवर येतो आपल्या मिसळला। त्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकूया। आता हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। आता मीडियम फ्लेमवरती आपण चांगलं परतून घेतोय वाटण। आता यामध्ये स्पाइसेस आपल्याला टाकायचे, तर आता यामध्ये छोटा चम्मच आपण हळद टाकणार आहोत, त्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा घेतली आहे आणि जो आपला घरचा मसाला असतो काळा मसाला तो पण 1 चम्मच टाकला आहे। आता टेस्ट प्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत याच्यात। त्यानंतर हा मिसळ मसाला आहे तो मी मार्केटमधून आणलेला आहे, तर तो पण टाकते आहे। तो 1.5 चम्मचच टाकते आहे कारण तो थोडा स्पायसी असतो। आता हे चांगलं आपण मसाला परतून घेऊया। आता आपला पूर्ण मसाला छान परतला गेला आहे। तर यामध्ये आपण जे स्प्राउट्स कुकरमध्ये जी मटकी शिजवून घेतलेली आहे ती आपल्याला टाकायची आहे। आणि आता आपल्याला लो फ्लेमवरती हे चांगलं होऊ द्यायचं आहे, उकळू द्यायचं आहे मिसळ, आणि आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि लोएस्ट फ्लेमवरती आपण आता ही मिसळ होऊ देणार आहे। 7-8 मिनिटांनंतर आपण बघूया, तर खूप छान दिसते मिसळ आपली। त्याला तरी पण छान आली आहे। इकडे मी शेव, कांदा, लिंबू सगळं कट करून ठेवलेलं आहे मिसळसोबत खाण्यासाठी, तुम्ही बघू शकता। आता आपण परत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं, आता खोलून पाहूया। तर इथे आपली मिसळ रेडी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि थोड्या वेळ आपण झाकण ठेवून देऊया। आता आपण मिसळ सर्व करूया। बघू शकता किती छान त्याला तरी पण आली आहे आणि छान दिसते मिसळ।
तर आता हे मस्त मिसळपाव आम्ही एन्जॉय करतो। तुम्ही पण अशा पद्धतीने मिसळपाव नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेलच। तर तुम्हाला आजची माझी सोप्या पद्धतीने मिसळपावची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।